मी प्रतीक दुमाई तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वीकेंड जर्नीमध्ये. तर मी आजचा पार्ट 2 शूट करतो दिव्यागरमध्ये. तर दिव्यागरमध्ये पार्ट 1मध्ये तुम्हाला या वनतारामध्ये आम्ही जे राहिलो आहे त्याचे तुम्हाला फुटेज मिळाले. तर आता आपण चाललो आहे मुरुड जंजिऱ्याला. मुरुड जंजिरा इथून 1 तास 45 मिनिट्स म्हणजे 1.5 तास पकडून चला. 1.5 तासामध्ये आपण पोहोचू. मुरुड जंजिराची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला कळणार आहे. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मुरुड जंजिराची जर्नी तुम्हाला दाखवतो. मुंबईपासून 150 किलोमीटर आणि पुणेपासून 160 किलोमीटर अंतरावर महाराष्ट्रामधील सुंदर राजपुरी गावामधील या अरबी समुद्रामध्ये असलेला हा मुरुड जंजिरा किल्ला. या किल्ल्याला ब्रिटिशपासून मुघलोंपर्यंत कोणीही जिंकू शकले नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी या किल्ल्याला जिंकू शकले नाही. या किल्ल्याला जेजुरी मेहरू असेही म्हटले जाते, म्हणजेच समुद्राच्या पाण्याने वेढलेला किल्ला असेही म्हणतात. आणि या किल्ल्याच्या आतमध्ये एक सुरंग आहे, जे की या किल्ल्याच्या आतमध्ये सुरू होऊन समुद्राच्या आतमधून 60 फीट आत जाऊन या राजपुरी गावात बाहेर निघते. आणि याच किल्ल्यावर भारतची तिसरी मोठी तोफ आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या जीवनकाळामध्ये एकही युद्ध हारले नाही. असे काय झाले की त्यांना या मुरुड जंजिराची मोहीम सोडून परत जावे लागले आणि का आणि कोणीही पण या 500 वर्ष जुनं असलेल्या किल्ल्याला जिंकू शकले नाही. चला जाणून घेऊया या व्हिडिओ मार्फत. या किल्ल्याला बघण्यासाठी लाखोच्या संख्येमध्ये लोक भेट द्यायला येतात, पण इथल्या खूप सारे प्लेसेस मिस करतात, जे की हिस्टॉरिकल जागा आहेत आणि इथले सुंदर बीचेस. आणि हा पद्मदुर्ग किल्ला, हा किल्ला छत्रपती संभाजी महाराज यांनी बांधला आहे. असे चांगले प्लेस आपण या व्हिडिओमार्फत बघणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. या किल्ल्यावर जाण्यासाठी या राजपुरी गावच्या जेट्टीपर्यंत यावे लागेल आणि इथले 100 रुपये पर तिकीट काढावी लागते आणि या बोटीमधून जावे लागते. सकाळची पहिली बोट 8:30 वाजता स्टार्ट होते. या मुरुड जंजिरा किल्ल्यावर समुद्रामध्ये असे बांधले आहे की दुश्मनाचे सैनिक आणि तुम्ही जोपर्यंत या किल्ल्याच्या खूप जवळ जात नाही तोपर्यंत गडाचा दरवाजा दिसत नाही. मुरुड जंजिराच्या इथे पोचलो मित्रांनो. हा एंट्रन्स आहे. इथं जंजिरेला जाण्यासाठी पार्किंग आहे. बाईकसाठी 20 रुपये घेतले जातात. तर चला आता आतमध्ये प्रोसेस बघूया. आपल्याला इथे तिकीट काढावे लागते. तिकीट काढावे लागते पर पर्सन 100 रुपीज. येऊन जाऊन असतात. तर चला आपली जर्नी स्टार्ट होते. तिकीट काढले मित्रांनो मुरुड जंजिरा जाण्यासाठी. मी इथे आलो होतो. ही माझी सेकंड टाईम आहे. फर्स्ट टाईम पण 100 रुपये असतील. हे तिकीट जे घेतात ते आपल्या बोटीचे घेतात. हे फक्त जे तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि घेऊन येण्यासाठी याचे 100 रुपये घेतले जातात. आणि मस्त प्लेस आहे. एकदा जरी व्हिजिट करा. जर तुम्ही अलिबागमध्ये राहत असाल तरी पण इकडे येऊ शकता. दिव्यागरमध्ये राहत असाल तरी पण ते येऊ शकता. दोघांच्या मध्ये प्लेस आहे. नक्की व्हिजिट करा. आता गर्दी तर नाही मित्रांनो. सॅटर्डेला आलो आहे. ही बघा, ही बोटीसाठी असे घेऊन जातात. आणि किल्ला इथं समोर आहे. बघा मित्रांनो, असं सगळ्यांना लाईफ जॅकेट घालतात. स्टार्ट झालं. मित्रांनो भरती बघा. पाणी आता भरपूर आहे. पकड़ के
एकाचे 25 रुपये इथे. मित्रांनो जस्ट आता एंट्री केली, इथे एंट्री फी घेतात गडाची 25 रुपये. आता आपल्याला जसं बोटीवरती आम्हाला थोडे इन्स्ट्रक्शन दिले की इथे एकूण 15 पॉईंट आहेत. 15 पॉईंट आपण बघूया. तसे तुम्ही किल्ल्याच्या आत एंट्री केली तर सर्वात प्रथम तुम्हाला 3 मोठी तोफ दिसून येईल. त्यातली ही भारतची तिसरी मोठी तोफ कलाल बांगडी आणि या तोफचे वजन 22 टन आहे. या तोफला पंचधातूंनी बनवले गेले आहे. यामुळे ही तोफ कडक उन्हात पण कधीही गरम होत नाही आणि या तोफची मारक क्षमता 10 ते 12 किलोमीटर आहे. या तोफच्या बाजूला गायमुखी आणि लांडा कसम नावाच्या 2 तोफ आहेत. या तोफची मारक क्षमता 4 ते 6 किलोमीटर आहे आणि या तोफांचे वजन 7 ते 8 टन आहे. या जागेवर जेव्हा किल्ला बनवला नव्हता तेव्हा इथे कोली समाज राज होते. कोली समाजचे राजा रामरावजी पाटील सरदार हे कोली लोकांसोबत लाकडाच्या कच्च्या परकोटामध्ये राहत होते आणि त्या काळी हे ठिकाण अहमदनगरच्या निजामशाहीच्या कंट्रोलमध्ये होते. निजामशाहीने राजाला सांगितले की तुम्ही ही जागा खाली करा, पण निजामशाहीच्या प्रस्तावाला राजा रामरावजी पाटील यांनी ठुकरावले. याच कारणामुळे आर्मी जनरल पिराम खानने छल आणि कपटने आतमध्ये जाऊन सर्वांचा खून केला. त्यानंतर निजामशाहीने ही जागा सिद्दींच्या हवाले केली आणि सिद्दी जोहरने आजपासून 550 वर्षापूर्वी किल्ल्याचे निर्माण केले. या किल्ल्याला बनवण्यास 22 वर्ष लागले. 22 एकरमध्ये बनलेला या किल्ल्यामधून कोणीही पण व्यक्ती जर बाहेर जात असेल तर त्याला या राज्याच्या सिम्बॉल बनलेला एक राजमुद्रा देत असे आणि ती मुद्रा दाखवल्यानंतरच आतमध्ये सोडत असे. जर त्या व्यक्तीकडे राजमुद्रा नसेल तर त्याला जासूस व दुश्मन समजून त्याचा गळा छाटून त्याला पाण्यात फेकून देत असे. या किल्ल्याला 3 मजली बनवले आहेत आणि या किल्ल्यामध्ये 90 फुटाचे 22 बुरुज आहेत. चारही बाजूनी खाऱ्या पाण्याने घेरलेल्या या किल्ल्यावर आतमध्ये 2 गोड पाण्याचे विहिरी आहेत. या किल्ल्यामध्ये राहणारे राजपरिवार, कोली समाज, मुस्लिम समाज जे 3000 लोक राहत होते ते याच गोडा पाण्याचा उपयोग करत होते आणि विहिरीच्या मध्यभागी बादशाने राणीसाठी शाही महल बांधला होता. तो आता पूर्णपणे नष्ट झाला आहे आणि या किल्ल्याच्या मध्ये राजाच्या किल्ल्याचे हे अवशेष दिसून येतात. काही काळी हे महल 7 मजली होते. हा आहे पद्मदुर्ग किल्ला आणि या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1675 मध्ये बनवला, कारण ते मुरुड जंजिरा किल्ल्याला जिंकण्यास सफल होत नव्हते. तर मुरुड जंजिरापासून 5 किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग किल्ल्याची निर्मिती केली होती. याच किल्ल्यामुळे मुरुड जंजिरा आणि समुद्रामध्ये गतिविधीवर नजर ठेवण्यास सोपे होत होते आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी याच पद्मदुर्ग किल्ल्यावरून मुरुड जंजिरा किल्ल्याला जिंकण्यासाठी योजना आखत होते आणि समुद्राच्या आतमध्ये एक सेतू पण बनवला होता. तर किल्ल्यामध्ये राहणारे सिद्धी लोकांना असे वाटले की छत्रपती संभाजी महाराज आता मुरुड जंजिरा जिंकून घेतील, तेव्हा सिद्धींनी मुघलांची मदत घेतली आणि मुघलांनी जाणून बुजून रायगडवर हमला केला. याच कारणामुळे संभाजी महाराजांना किल्ल्याची मोहीम सोडून रायगडवर जावे लागले. तर मित्रांनो या टोकावरून गडाचा पूर्ण व्ह्यू दिसतो. तर चला बघूया. इकडे राजापूर गावापासून 1.5 किलोमीटर अंतरावर हे ऐतिहासिक प्लेस आहे. या जागेला खोकरी गुंबद असे म्हणतात. ही जागा सिद्धींच्या काळात त्यांच्या राजपरिवारात त्यांचे कब्रिस्तान होते. याच मध्ये सुरल खानची कब्र आहे. सुरल खानने 1707 ते 1734 पर्यंत शासन केले आणि साईडला अजून 2 मकबरे आहेत. हे मकबरे खैरियत खान आणि सिद्दी कसम खान यांची कब्र आहे.
तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मुरुड जंजिरा याची इन्फॉर्मेशन कळली आहे आणि ते कसं यावे हे पण तुम्हाला कळलं आहे आणि ते स्टे कुठे घ्यावं, कुठून अलिबागपासून पण जवळ आहे, तर दिव्यागरपासून पण जवळ आहे. तर खूप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर असंच शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.